हो हो प्रेमसाठी सारखे असतो महिन्यात मागे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये. तर आपण परत आलेलो आहे बदलापूरला. ही तीच जागा आहे तिथं आपण प्री वेडिंगचं शूटची व्लॉगिंगची सुरुवात केली होती. तर परत आपण इथूनच सुरुवात करूया व्लॉगिंगची. आज अजून एक कपल आहे प्री वेडिंगसाठी आणि सेम लोकेशन आहे वॉटरफॉलचं, धनगर वॉटरफॉल. तर आता कपल आहे. आज आपण अजून एक लोकेशन अजून एक नवीन लोकेशन आपण ट्राय करणार आहे. ठीक आहे, तिथं पण आपण जाऊ, तुम्हाला दाखवेलच मी पुढं कसं कसं आहे. तर आपण चला निघूया शूटसाठी. दादा वडापाव खातोय, नाश्ता. बाबा सकाळपासून काही खाल्लं नाही. 11 वाजलेत आणि इतकं ऊन आहे, इतका ऊन. आणि पाण्याच्या वाटल्या घेतलेत आकाशने फुल. काय धावा जाम लागतं तिथं, बेकार काम. हा, पिशवी तर आपण घेऊ आता बॉटल्स. आणि दादा तुम्ही काय म्हणाल, परत या लोकेशनवर आपण आलोय. मला यायचंच नव्हतं पण काय याच्यामुळे मला यायला लागलंय. त्याला मी नाही बोललो, यावंच लागणार. यावंच लागणार. त्यावेळेला तुम्हाला बोलला आज तुला मी जेवायला चालेल रात्रीचा, तर तू ये. मग मी आलो. दादा घे रे, हा का विषय आहे का जेवणाचा? दादा बदलापूरला आलाय. अरे मी बदलापूरला प्री वेडिंगला आलोय आणि प्री वेडिंग करून मला एक प्रोडक्ट शूटला जायचंय. तर मला खूप काम आहेत आज. ओके, तर तुला यायचं असेल तर तू येऊ शकतो माझ्याबरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही. दादानं सोडले तर मी येईलच, पण दादा सोडणार नाही मला. आपण प्री वेडिंग संपू 4 वाजेपर्यंत आणि आपण सगळेजण जाऊ. हे बरोबर आहे. माझ्यासोबत आहे ना माझा पर्सनल असिस्टंट मी घेऊन आलेलो आहे. त्याला आज प्री वेडिंगची काही कामं नाही सांगायची, मला विचारल्याशिवाय. ओके ओके सर. मी दादाला सांगणार आहे, दादा त्याला आता आपला एक माणूस तिकडे पाठवलाय, विजय दादा. प्रोडक्ट शूटला पाठवलं. माझे 2 शूट चालू आहे, एक इथे शूट चालू आहे आणि एक प्रोडक्ट शूट चालू होतं. प्रोडक्ट शूटला मी नाही जाऊ शकलो, मग दादाला पाठवलं. दादा जा म्हणून. क्या नाही बोला तूने? पहले क्या बोला? चल आता बघू. हे बाबा धुळाली रे, ते बघ बघ असे कामं करतो आम्ही. बघा एवढ्या उन्हामध्ये असे हे लोकेशन आहे. ठीक आहे, आता काय आहे. तू हेल्पिंगला आला ना, धर ना बाबा. ऐसे में बड़ा सख्त लौंडा आले तू किती. आज पहिल्यांदा बघा अशी केस कापल्यामुळे आम्ही त्याचा सत्कार करतो. काय करायचा दिवस येता पडते का हो. यायचं सांभाळून. तर अशाच प्रकारे कपल चेंज करते गाडीमध्ये आणि आम्ही उन्हामध्ये आमचा जुगाड केलाय, काहीतरी जुगाड. ठीक आहे, करले जुगाड, करले कोई जुगाड. हे बघा कसं प्री वेडिंगला ना मजा करतात ना. आता ट्रेकिंगला आले, ट्रेकिंगला. हे बघा ड्राय आईस आहे माझ्याकडे, तर आपण त्याचा यूज करूया. आमचे कपल्स स्ट्रगल करतायत. असं वाटतंय ट्रेकिंगला आलेत काय. या लोकेशनला कपलने आपापल्या जिम्मेदारीवर येतं. ते बघा ते आताच अशी चालते. आता मजा येणार आहे. ब्लॉग बघा पुढे, दोघं कसे चालणार आहेत बघा. फक्त सावकाश चाला बस. आता आम्ही चाललोय, पण आम्हाला ही भीती आहे की बाबा नेमकं पाणी आहे का नाही. थोडंफार तरी पाणी पाहिजे, नाहीतर भाई भरपूर शॉर्ट होईल. समझ रहे हो? तर अशाच प्रकारे इथं पाणी या ठिकाणी तर काही नाहीये, पण एक जागा आहे वॉटरफॉलच्या बरोबर खाली, तिथं आपल्याला पाणी भेटेल. कारण इथं थोडं वाहतं पाणी आहे. ठीक आहे दादा, काय म्हणताय? पाणी कमी आहे, पण आपण ए करू आपण. काय फोटो तुम्हाला भेटतीलच बघायला. आता याचा काय बदल होतोय तर बघू आपण AI मध्येच. चला आलेले आहेत पाणी. आता तिकडे गेल्यावर बघूया. असा जरा असा. नशीब पाणी सुरू झालंय. पाणी पडतंय वरतून, माणसं पाणी टाकतायत. साठवलं होतं वाटतं आधी. आपण सांगितलं माणसं लावलेत. कोण आहे लोक? हा, माणसं कामाला लावलेत वरती. दादा क्लिक करतोय फोटो मस्त येतात.
पाणी नसेल तर आपण हे करू असं दादा बोलला होता, पण नॅचरली पाणी येतंय. नॅचरली म्हणजे 2 माणसं पाठवलेत. बघा कडक कडक कडक. ते ना असं पकडायचं आम्ही असं पकडायचं. दे ना. एकदम चांगला कपल आहे, मस्त फोटो देतात. तुमचा जोरान शूट चालू आहे, बघू शकता तुम्ही. अनुषेड रीलला इथे लक्ष ठेवा. फोटो काढता. हे माझी पोझिशन बरोबर ना आम्ही नाही व्यवस्थित घे. एकदा उभा राहून नॉर्मल उभा राहा. हा ऐक अशी मान ठेव. हा भाऊ मान सरळ कर, ताट बस. हा हा बरोबर आहे, बरोबर ठेवते. हात बघ, हात पकड. त्यांना स्लो मोशन नका करू, नॉर्मल मोमेंट येऊ दे. ताई मान फिरव ना त्याच्याकडे अशी. हा येस 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 येस. काय बोलायचं का अमित दा? चालू आहे बघा शूट, किती मेहनत. पाणीच नाही ना पण बोला काहीतरी. फोटोनाची मजा येईल. तिला होल्ड कर, कमरेमध्ये होल्ड कर. हा हा हे बघ असं कर. फुलाला असं हाला, फुलाकडे बघा. थोडं एन्जॉयमेंट मोमेंट करता. अरे तुला सांगावं लागेल. विकी ताई फुलाकडे बघ, फुलाकडे बघ. हा येस. फुलाचा वास घे. फोर टच कर. नाश्ता केला का नाही? वडापाव खाल्ले. वरापाव खाल्ले वरा. हे थांब. तर बऱ्यापैकी आपण इथं शूट केलंय, जेवढं आपल्याला भेटेल तेवढं. आता आपण कोंडेश्वर जे मंदिराच्या वरती एक स्पॉट आहे नवीन आपण बघितलंय. आमच्या मित्राने शुभू व्लॉग्सने ते लोकेशन जरासं आपल्याला दाखवलंय. तर आपण इथून निघतोय, आता इथून पॅकअप करतोय. तर आपण डायरेक्ट भेटूया. बाकी कसं झालं शूट इथलं? हा आता लगेच जाऊया पुढच्या लोकेशनवर. गाडीची हालत बघा आमच्या काय झाली, खराब झाली गाडी. भरपूर मेहनत केली यांनी. तर अशाच प्रकारे लोकेशन शोधत आपण कोंडेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. हे शुभम मुलं होते रे सगळा. शुभमनं ब्लॉग लवकर टाकला असता तर आपल्याला कळलं असतं लोकेशन. हे शुभममुळे झालंय. अरे कहना क्या चाहते हो? लोकेशन इकडचं करंट लोकेशन टाकून ठेवायचं ना. मग शुभूच ब्लॉग लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये का नाही टाकत तू? हा ना, केवढं शोधावं लागतं. वरती गेले येऊच का अमित दा? वरती गेले येऊच कर. तर अशाच प्रकारे आपल्याला ना इथून या बाजूने हे धर, या बाजूने वरती जायचं ट्रेकिंग करत 5-10 मिनिटं. मला चालू दे. ई माझ्यासाठी प्रे करा. मी आता एवढं वजन घेऊन माझं स्वतःच वर चढणार. तर कसं वाटतंय तुम्हाला? नाही समोर माझ्या पाठून चला. मी जर पडलो गॅरंटी. तर चला सुरुवात तुम्ही करा पहिले. प्री वेडिंग प्लस ट्रेकिंग दोन्ही पण होत आहे. बिचारी नवरी कुठे कुठे आम्ही त्यांना घेऊन चाललोय. भेटलं काहीतरी भेटलं. या प्री वेडिंगला फिजिकली लय मेहनत झाली. एवढा चाललोय ना, माझं 2 किलो वजन कमी झालं आता जागेवर. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? माझं तर पहिलेच कमी. आकाशाला ना बघून ये ना भाई कसा काय तिच्या उरी मारता होता. अजून कपल आलेलं नाहीये. याच बाजूने कपल येणार आहे. हळूहळू येतील, हळूहळू ते पण. ये सॉरी तुम्हाला जास्तच कष्ट करायला लावतोय आम्ही. खूप जास्त.
नंबर. तर वडापाव खायला या. पिकनिक स्पॉट आपला कोंडेश्वर. भरपूर पब्लिक आहे. ही सगळी AI मध्ये गायब होणार आहे फोटोजमध्ये. ओके, त्रास नाही द्यायचा आपल्याला. वडापाववर दिवस काढतोय मी. ड्राय आईसचा उपयोग असा करणार आहे. हे छोट्या प्रमाणामध्ये मी टाकलंय. तर आता हे एवढंच टाकलंय. आता एवढे मोठे मोठे आहेत. हा हा, ये बघा गाठी बिटी घेऊन कुणाला मारायला चालला रे. ये अरे, झाड लावलेलं आहे आम्ही आमच्या भावाने मागे फोटो फ्रेम साठी. हा, अशी फ्रेम येते. हे बघा झाड. हे घे भावा तुझ्यासाठी. फिरफिरला आहे, फिरफिरला आहे. अरे अरे अरे, बस बस बस. इकडनं भिजव थोडंसं. इकडनं तोंडावर मार नाही. इकडनं तिथे डोळे बंद कर. बस झालं, बस. बस. आकाश त्याच्या आजूबाजूला फोटो नाही येणार. आकाश त्याच्या हातात कॅश दे ना. मी तुला काय सांगतोय. अमर ना माझं गोष्ट. बस का तू घाबरतो काय. काय नाही होणार आहे, काय नाही होणार. पकडलं तरी काय नाही होणार. हे अरे हे नको रे. तो बघ तो हातात धरतो. तिकडे नाही रे. हे बघ इथं टाक, इथं इथं टाक. हे बघ इथं 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 टाक इथं. हा हे बघ झाले दादा. दादा बरोबर आहे. हा हा, टाक 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 टाक. तिच्या बाजूला टाक. तिच्या बाजूला. तिच्या तिच्या इथं इथं. तर अशाच प्रकारे आपलं एक वॉटरफॉलचं लोकेशन कव्हर झालेलं आहे. कोंडेश्वरचं खूप सुंदर लोकेशन आहे. हे बघा हवा मंदिर आहे, कोंडेश्वर मंदिर. आणि आम्ही या साईडला होतो आणि दादा वगैरे आहेत तिकडे चाललेत मस्तपैकी ट्रेकिंग करत करत. आता आपण चालू आहे दुसऱ्या लोकेशनला. ॲक्च्युली हे तिसरं लोकेशन आहे. पहिले धनगर वॉटरफॉल, नंतर कोंडेश्वरचा धबधबा, कोंडेश्वर वॉटरफॉल. त्यानंतर आता चालू आहे आपण आता चालू आहे बार्बी डॅमच्या इथे. एक नदी आहे, त्या नदीच्या इथं आपण शूट करायचं आपल्याला. ठीक आहे, सगळे तिन्ही वॉटरफॉलचे लोकेशन झालेत. आता बार्बी डॅम रोडला आपण घेऊ आपण काहीतरी शूट. ठीक आहे, चला निघू आपण आता. बाबा ए बाई, अरे तिकडून कुठून गेला तू. परत 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 एकदा. हे बघा हे बघा. आपण बोललो तू नाही रस्ता सांगणार. उतरलो कोंडेश्वर मंदिराच्या इथं. या रोडला उतरलेलो आहे. उतरलो आता शेवटी मंदिराच्या इथं उतरलो आपण पॅसेजमध्ये. इथून आम्ही वरती गेलो होतो. कसं वाटलं दादा लोकेशन आपला? हा दाखवला नाही. इथून मी सांगितलं. इथून टोपी बघा. हा ही काय चिकना दिसतं रे बाई. अशाच प्रकारे सगळे जेवायला आलेले आहेत. आपलं नेहमीचं हॉटेल मेघ मल्हार. काय दादा दादा पण आला. दादाचं पण शूट झालंय कम्प्लीट. ठीक आहे, एकदम प्रॉपर झाला पण पैसे मी घेतले. तर जेवण झाले आमचं आता बऱ्यापैकी. एक नंबर जेवण. मसाला जेवण. सेम हॉटेल आपला मेघ मल्हार. चुम्मेश्वर जेवण होतं एकदम चुम्मेश्वर. एक नंबर. अगं तुला काय बोलायचं? आय लव्ह यू दादा. काळू बाळूंचा दुसरा नंबर याचा. हा दादा तुम्हाला काय बोलायचं आहे? जेवण एक नंबर. विषय कपलचा रिव्ह्यू घ्या अजून. एक नंबर. जेवण कसं वाटलं तुम्हाला या हॉटेलचा? कसा होता रिव्ह्यू? हे चांगली होती ना? तर अशाच प्रकारे दादाला उठवलं आहे झोपेतून. उठवलं. गुड मॉर्निंग.
तर आता कपल आलंय चेंज करून. ठीक आहे, एकदम मस्त. शूज आहेत ना? हा, शूज आहेत. चला लवकर चला, 6 वाजलेत. 10-15 मिनिटात शूट घ्यायचं आपल्याला मस्त. असं नाहीये मस्त आहे ड्रेस मस्त आहे तरी पण एक नंबर. चला आकाश भाऊ काय बोलता? फाईट मारले. कोणी मारली? काय रे दादा, मारली ना तू? जोरात म्हणजे त्यालाच माझे. अरे तिथं यायचा कशासाठी आले? जरा पोच बीच द्यायचा. काय दादा ये पटपट आवरा पटपट, टाइम जाईल आपला. एकमेकांना बरोबर समोरासमोर. हा तसं डाऊट कर. तुझा फेस थोडा टच कर. जवळ ये थोडस. ये जवळ, तिच्या जवळ ये. हा बस. फेस डोळे बंद ठेवा दोघे पण. डोळे बंद ठेवा दोघे. हे ड्रेस घ्या तिचा. ड्रेस उडवायचा आहे. ड्रेस उडवायचा आहे तुम्हाला. बाबू तू ड्रेसवर तुला मारायचं आहे लाईट. 1 2 3. हो सर. गवत जास्त असल्यामुळे ना ते व्यवस्थित मी केलं ना. दीदी वरती बघ बाबा, एकदम मेहनत चालू आहे दादांची. दादाने आकाश झालेला आहे. हे आता हे शूट झालंय. आता जाऊ आपण बॉनफायर. बॉनफायर. येस. चला. दादा मस्त बसलाय. काय दादा, शेवटचा आउटफिट सेटिंग झालेली आहे एकदम बरोबर. अरे फोटोग्राफर कुठे गेले? तर कसं वाटतं तुम्हाला शूटमध्ये? शेवटचा आउटफिट आहे तुमचा. कसा गेला दिवस? अच्छा, सेकंड लास्ट आहे का? सेकंड लास्ट आहे. ओके, सेकंड लास्ट आउटफिट आहे. आकाश लाकडा तोडतोय. खूप मेहनत आहे का? लास्ट टाइम पण सारखी अशीच मेहनत चालू आहे. करायला लागतो रे. साईडला ठेव. बाटल्या साईडला ठेव. बाटल्या साईडला ठेव. डन. वेट 1 2 3. थांबा ते चेक करू दे. मस्त. आता आपलीवाली स्माइल. मस्त. तर अशाच प्रकारे पॅकअप झालेला आहे आपला. तर कसं वाटलं आजचा दिवस तुमचा प्री वेडिंगचा? खूप छान गेला. व्हेरी एक्साइटिंग. फोटोज कसे वाटले तुम्हाला? खूप आवडले आम्हाला. फोटोशूट पण खूप छान झाला आमचा. आणि लोकेशन तर एक्सलेंट होते. कसं वाटलं? लोकेशन ऍडव्हेंचर पण झालं, फोटोशूट पण झाला. संपूर्ण टीम खूप छान सपोर्टिव्ह टीम आहे. थँक्यू 13 पिक्सल झोन अँड टीम. तर फायनली पॅकअप झालाय. क्लायंटचा आपण फीडबॅक पण घेतलाय. तर खरंच तुम्हाला आवडलं आपलं काम आज? येस. ओके, तर चला
फोटो आपण दाखवू सगळ्यांना. स्क्रीनवर तुम्हाला सेटिंग्स आणि फोटोचे लोकेशन्स वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व भेटेल. ठीक आहे, चला परत भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.